EMRS स्टाफ नर्सची वॅकन्सी निघालेली आहे. तर त्याचा एक्झाम पॅटर्न थोडा डिफरंट आहे नॉर्मल जे आपण एक्झाम देतो त्याच्यापेक्षा. तर त्याचा पॅटर्न काय आहे आणि मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो कसं आहे त्याचा सिलेबस काय आहे. तर बघा EMRSचं हे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. EMRS हे ॲक्च्युली शॉर्ट फॉर्म आहे. याचा लॉंग फॉर्म आहे एकलव्य मॉडेल रेसिडेंटल स्कूल. जसं आपलं नवोदय तसं EMRS आहे. पण याच्यामध्ये कसं आहे स्पेशली हे जे ट्रायबल एरियातले जे स्टुडंट्स आहेत जे मुलं आहेत त्यांच्यासाठी आहे हे या या EMRS हे ESSच्या अंडर 2025 हे आत्ताचं नोटिफिकेशन आहे आपलं. तर याच्यामध्ये बघा क्लिअरली त्यांनी दिले नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंट हे स्पेसिफिक ट्रायबल स्टुडंटसाठी आहे हा प्रोग्राम त्याच्या अंडर आहे हे. तर याच्यामध्ये वॅकेन्सी बघा आता कोणती कोणती एक खूप मोठं नोटिफिकेशन आहे. याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत मी फक्त तेवढे एक्सप्लेन करतो कारण खूप मोठं आहे याचं. बघा ह्याचे फॉर्म चालू झालेले आहेत स्टार्ट. तर आता हे कधीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता तर 23/10/2025 तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके 23 ऑक्टोबरपर्यंत फॉर्म भरता येईल तुम्हाला. त्याच्यानंतर फीसचं स्ट्रक्चर मी खाली एक्सप्लेन करतो कसं आहे आता. बघा याच्यामध्ये खूप डिफरंट पोस्टसाठी वॅकन्सी आहे वेगवेगळे टीचर प्रिन्सिपल ठीक आहे PGT TGT नॉन टीचिंग स्टाफ प्रिन्सिपल ठीक आहे. आता याच्यामध्ये आपलं नॉन टीचिंगमध्ये येतं आहे. पण याच्यामध्ये फी स्ट्रक्चर बघा कसं आहे आपलं नॉन टीचिंगमध्ये येतं स्टाफ नर्सचं पोस्ट. तर याच्यामध्ये ॲप्लिकेशन फी ही फॉर फिमेल SC ST आणि PWD कॅन्डिडेटसाठी ठीक आहे. SC ST PWD कॅन्डिडेटसाठी यांच्यासाठी फीस 0 आहे. पण प्रोसेसिंग फी ही सर्वांना 500 रुपये आहे ठीक आहे. तर ॲप्लिकेशन फी 0 प्लस हे प्रोसेसिंग फी 500 कंपल्सरी सर्वांना आहे. तर त्यांना लागेल 500 रुपये फीस लागेल कोणाला SC ST आणि PWD कॅन्डिडेटसाठी. पण SC ST आणि PWD कॅन्डिडेट सोडून त्याच्या व्यतिरिक्त तर त्यांना बघा ॲप्लिकेशन फी आहे 1000 रुपये प्लस प्रोसेसिंग फी ही 500 रुपये तर सर्वांना आहेच. तर 1500 फी लागेल बाकीच्या कॅन्डिडेटसाठी ठीक आहे. चला तर आता याच्यामध्ये एक्झामचं ठीक आहे मी खाली एक्सप्लेन करतो आता ह्याचा पॅटर्न कसा आहे एक्झामचा. आधी बघू आपण याच्यामध्ये पोस्ट किती आहेत. तर सगळ्यात पहिलं पोस्ट बघा आता फिमेल स्टाफ नर्स 550 पोस्ट आहेत याच्यामध्ये ठीक आहे. आता याच्यामध्ये क्लिअरली सांगितलं फिमेल स्टाफ नर्स इथं मेल कॅन्डिडेट ऑब्वियसली अप्लाय करू शकत नाहीत हे फक्त फिमेल कॅन्डिडेट्स इथं अप्लाय करू शकतील ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता टोटल व्हॅकन्सीचं आता डिस्ट्रीब्युशन जर बघितलं हे अदर पोस्टचे आहेत हे अदर कॅडरचे वगैरे आहेत ते सोडून द्या मी फक्त स्टाफ नर्स एक्सप्लेन करतो. बघा आता याच्यामध्ये हे डिवायडेशन कसं आहे बघा 550 पैकी फिमेल स्टाफ नर्सच्या टोटल 550 आहे. त्याच्यापैकी अनरिझर्वडला 224 वॅकन्सी आहेत EWSच्या 55 आहेत OBC NCL नॉन क्रिमिनल 148 SC 82 ST 41 VI 7 आणि LD 8 त्याच्यानंतर ऑदर D आणि A ह्यांच्यासाठी आहेत फिजिकल डिसेबल्ड वगैरे. त्याच्यानंतर ESM 55 टोटल 550 वॅकन्सी आहेत फिमेल स्टाफ नर्सच्या ओके. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये ठीक आहे हे फिजिकली डिसेबल्ड पेशंट आहेत त्यांच्यासाठी हे कॅटेगरी दिलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आपलं याच्यामध्ये हे बघा यांचा स्केल आपला फिमेल स्टाफ नर्सचा येत आहे फिमेल स्टाफ नर्स लेवल 5 स्केल आहे याच्यामध्ये. पण हे ऑब्वियसली सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर आहे तर स्केल बऱ्यापैकी हा इन्क्रीज पण होणार आहे आता रिवाईज पण होईल स्केल आणि पेमेंट स्टेट गव्हर्नमेंटपेक्षा ऑब्वियसली जास्तच असेल याच्यामध्ये ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम पॅटर्न बघा याच्यामध्ये ॲक्च्युली एक्झाम पॅटर्न वेगळा काय तर एक तर ह्याच्यामध्ये 2 फेजमध्ये एक्झाम होणार आहे ठीक आहे. एक Tier 1 आणि Tier 2 असं 2 स्टेजमध्ये एक्झाम होणार आहे ठीक आहे. सिंगल पेपर नाही याच्यामध्ये. एक तर फर्स्ट स्टेजमध्ये काय मोड ऑफ एक्झामिनेशन बघा Tier 1 EMRS स्टाफ सिलेक्शन ठीक आहे ESS ईच्या अंडर आहे ते विल बी कंडक्टेड MCQ OMR बेस्ड पेन पेपर. म्हणजे याच्यामध्ये एकतर ही एक्झाम ऑनलाईन होणार नाही. आधी जी आपली OMR शीटवर जी एक्झाम होत होती तशी पेन आणि पेपरनं ते ब्लॅक असे डॉट 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 भरायचे राऊंड करून ते वाले ठीक आहे. OMR शीटनं ऑफलाईन पेपर होणार आहे याचा ठीक आहे. त्याच्यानंतर राहील सेकंड Tier 2ची एक्झाम राहील ठीक आहे. आता ते आपल्या आपल्या पोस्टसाठी काय क्रायटेरिया आहे एक्झाम पॅटर्नचा तो मी खाली तुम्हाला एक्सप्लेन करतो आपल्या स्टाफ नर्स पोस्टचं दाखवतो तुम्हाला. हे बघा फिमेल स्टाफ नर्स याच्यामध्ये Tier 1 प्रिलिमिनरी क्वालिफाईंग ठीक आहे. हे एक्झाम फक्त क्वालिफाईंग राहील याच्यावर तुमचं सिलेक्शन नाही होणार पण तुम्हाला फर्स्ट स्टेज फक्त
पास करावं लागेल. सिलेक्शन तुमचं सेकंड स्टेजच्या मार्क्सवर होईल. त्याच्यानंतर फर्स्ट स्टेज कशी आहे, OMR ऑब्जेक्टिव्ह टोटल किती आहेत, 100 मार्क्ससाठी आहेत. आता पार्ट 1 बघा. आता ह्याच्यामध्ये फर्स्ट पेपरमध्ये किती क्वेश्चन असतील आणि मार्क्स काय असतील बघा. जनरल अवेअरनेसचे 10 क्वेश्चन असतील 10 मार्क्सला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रिजनिंग ॲबिलिटी, त्याच्यामध्ये 15 क्वेश्चन राहतील 15 मार्क्सला. त्याच्यानंतर नॉलेज ऑफ ICT कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, ठीक आहे, त्याचे राहतील 15 क्वेश्चन 15 मार्क्सला. क्वांटिटी ॲप्टिट्यूड 30 क्वेश्चन राहतील 30 मार्कला. आणि लँग्वेज कॉम्पिटन्सीचे जनरल इंग्लिश ते 30 राहतील 30 मार्कला. तर असे टोटल 100 क्वेश्चन राहतील 100 मार्क्सला. आता ह्याच्यामध्ये प्रिलिम्स फर्स्ट स्टेजमध्ये तुम्हाला आपलं नर्सिंगचं वगैरे काही राहणार नाही सिलेबस, ठीक आहे. हे जनरल तुम्ही बघताय हे वाला आहे याच्यावरच आहे. तर तुम्हाला पण ही स्टेज क्वालिफाय व्हावं लागेल. तुम्हाला वेळ असेल 100 क्वेश्चन आहेत पण 2 तास वेळ आहे, भरपूर वेळ आहे तुम्हाला पेपर सोडवायला. हे ऑफलाईन पेपर राहील, पेन पेपरनं ते तुम्हाला आधीसारखं आपल्याला ते राऊंड असे ते गोल सर्कल भरावं लागतील ब्लॅक पेननं. ओके, चला. हे खाली लँग्वेज दिलेले आहेत, कोणत्या कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्हाला पेपर मिळू शकतं ते लँग्वेज वगैरे दिलेले आहेत. त्याच्यानंतर ठीक आहे, हे कॉमन आहे, तुम्हाला लँग्वेज चूज करायची आहे, हे कॉमन आहे. चला, हे झालं फर्स्ट स्टेज. जर तुम्ही फर्स्ट स्टेज क्वालिफाय झाले, आता नुसतं क्वालिफाय होणं पण इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट स्टेजमध्ये पण तुम्हाला थोडं जास्त मार्क पाहिजे, कारण ते सेकंड स्टेजला कोणाला बोलवतील असं नाही की फर्स्ट स्टेज सर्वजण क्वालिफाय झाले सर्वांना बोलवतील. सेकंड स्टेजला कोणाला बनवणार ते बघा. विल बी शॉर्टलिस्टेड द रेशिओ 1:10, म्हणजे एकास 10. आता टोटल 550 वॅकेन्सी आहेत, एका वॅकेन्सीसाठी 10 कॅन्डिडेट बोलवणार ते. तर 550 गुणिले 10 म्हणजे 5500 कॅन्डिडेटला जवळपास त्यांनी स्टेज 2ला बोलवणार. सर्व क्वालिफाईंग कॅन्डिडेटला पास झाले सर्वांना नाही बोलवणार. त्याच्यामुळं स्टेज 1ला पण मार्क्स तुम्हाला चांगले पाहिजे, म्हणजे तुम्हाला स्टेज 2ला ते बोलवतील. आता स्टेज 2चा पॅटर्न काय आहे बघा. तर स्टेज 2मध्ये बघा टोटल एकतर नंबर ऑफ क्वेश्चनमध्ये पहिलं ऑब्जेक्टिव्ह 40 क्वेश्चन आहेत, सब्जेक्ट स्पेसिफिक सिलेबस. आता याच्यामध्ये आपला जे सब्जेक्ट रिलेटेड म्हणजे नर्सिंग रिलेटेड तुम्हाला राहतील 40 क्वेश्चन. त्याच्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह, तर तुम्हाला ते लिहायचं पण आहे तिथं. रिटर्न आपण जसं थेरी पेपर लिहितो ना तसं रिटर्नमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह ते क्वेश्चन लावा पण लागतील. त्याचे राहतील 15 क्वेश्चन असं टोटल 55. आणि त्याच्यानंतर टोटल मार्क्स 40 क्वेश्चनला 40 मार्क्स आणि ह्या 15 क्वेश्चनला 60 मार्क, म्हणजे एका क्वेश्चनला 4 मार्क असे 60 मार्क त्याला राहतील. तर हा टोटल पेपर तुम्हाला सेकंड स्टेजला तुम्हाला किती वेळ मिळेल, टोटल 3 तास मिळतील, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रिपरेशन ऑफ मेरिट लिस्ट बघायचं आता. याच्यामध्ये त्यांनी क्लिअर सांगितलं की मेरिट लिस्ट फॉर द पोस्ट ऑफ स्टाफ नर्स विल बी प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स इन टायर 2 एक्झामिनेशन ओनली. म्हणजे ह्या सेकंड स्टेजमधल्याच मार्कवर तुमचं मेरिट लागेल, याच मार्कवर तुमचं सिलेक्शन होईल. एकदा तुम्ही फर्स्ट स्टेज क्वालिफाय होऊन आले ते फर्स्ट स्टेजचा पुन्हा नंतर ते कुठं काउंट केले जाणार नाहीत, फक्त सेकंड स्टेजवरच तुमचं ते काउंट केले जातील आणि त्याच्यानुसारच तुमचं सिलेक्शन होईल. त्याच्यानंतर निगेटिव्ह मार्किंग आहे त्याच्यामध्ये बघा का. मार्किंग एक्झामिनेशन शॅल बी ऑर्डर्ड एव्हरी करेक्ट आन्सर 1/3, ठीक आहे. 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे ह्याच्यामध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वालिफिकेशन. आता याच्यामध्ये काय लागेल आपलं स्टाफ नर्सचं बघा. फिमेल स्टाफ नर्स अप टू 35 एज रिलॅक्सेशन मिळेल सर्वांना, ठीक आहे. हे कॅटेगरीनुसार हे 35 नॉर्मली सर्वांसाठी आहे. एज रिलॅक्सेशन अप टू 55 55पर्यंत मिळेल, पण डिपेंड तुमच्या कॅटेगरीनुसार. खाली मी ते पण दाखवतो टेबल कोणाला किती आहे बघा. इसेन्शियल क्वालिफिकेशन काय, BSc ऑनर्स इन नर्सिंग फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी. तुमचं BSc झालेलं पाहिजे किंवा रेग्युलर कोर्स इन BSc नर्सिंग ऑर रेकग्नाइज इन्स्टिट्यूट किंवा पोस्ट BSc झालेलं पाहिजे. त्याच्यानंतर रजिस्टर्ड ॲज स्टाफ नर्स अँड मिडवाईफ तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे. त्याच्यानंतर 2.5 इयर एक्सपिरियन्स इन मिनिमम 50 बेडेड हॉस्पिटल आफ्टर अक्वायरिंग. म्हणजे एकतर तुमचं BSc किंवा पोस्ट BSc कोणतंही चालेल, ठीक आहे. BSc किंवा PB दोन्हीपैकी कोणतंही असो ते चालेल. प्लस 2.5 इयरचा 2.5 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे मिनिमम 50 बेडेड हॉस्पिटलचा, हे कंपल्सरी आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा. हे एज रिलॅक्सेशनचं कोणत्याला किती रिलॅक्सेशन मिळेल, 35पर्यंत सर्वजणच भरू शकतात. त्याच्यानंतर तिथून पुढे मग बघा हे आपल्या कॅटेगरीनुसार SC 5 इयर्स, त्याच्यानंतर OBC 3 इयर्स, कॅन्डिडेट विथ 3 इयर कंटिन्यू सर्व्हिस इन सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांना 5 वर्ष, ठीक आहे. आता डिपेंड आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्ही बघू शकता, ठीक आहे. हे मॅक्झिमम तुम्ही किती 55 वर्षापर्यंत, पण
तुमच्या कॅटेगरी किंवा जे काही तुम्ही कुठल्या कॅटेगरीत बसत असाल त्याच्यानुसार रिझर्वेशन आहे. ठीक आहे. नॉर्मली एस सी एस टी ओ बी सी जर म्हणलं तर एस सी एस टीला 5 वर्ष आणि ओ बी सीला 3 वर्ष. ओके. पी डब्ल्यू डी वगैरे त्यांना जास्त असतं रिलॅक्सेशन आणखीन. ओके. चला, तर हे रिलॅक्सेशन. बाकी तुम्ही एन ई एस टी एसच्या साईटवर जाऊन फॉर्म भरू शकता. मी त्याचा एक सेपरेट व्हिडिओ टाकेन वाटलं तर फॉर्म भरण्याचा. ठीक आहे. आता याचं जॉब लोकेशन जर म्हणलं तुम्ही तर याचे आपले महाराष्ट्रात पण भरपूर ठिकाणी आहेत याचे लोकेशन. तुम्हाला जॉब लोकेशन कुठून मिळतं, जसं नवोदय आपलं नवोदय विद्यालय, तसंच हे एकलव्य मॉडेल हे एक कशासाठी आहे स्पेसिफिकली मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, हे ट्रायबल ह्यांच्यासाठी आहे, ट्रायबल स्टुडंटसाठी आहे. बघा, हे ट्रायबल स्टुडंटसाठी. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पण बऱ्यापैकी म्हणजे आता ठाणे असेल, नागपूर असेल किंवा इकडं विदर्भातला भाग असेल, तर जिथं जिथं पण ट्रायबल कम्युनिटीज आहेत ना, तिथं सर्व ठिकाणी यांचे मेजॉरिटी ठिकाणी लोकेशन आहे. तुम्हाला जॉब लोकेशन महाराष्ट्रामध्ये पण मिळू शकतं आरामात. ठीक आहे. फिमेल कॅन्डिडेटसाठी चांगला चान्स आहे याच्यामध्ये. मेल कॅन्डिडेट ऑब्व्हियसली अप्लाय करू शकणार नाही त्याच्यामध्ये, फक्त फिमेल कॅन्डिडेटसाठी आहे आणि 550 व्हॅकेन्सी आहेत. ठीक आहे. आता एक्झामिनेशनचा पॅटर्न पण मी सांगितला कसा आहे तुम्हाला. 2 स्टेजमध्ये आहे एक्झामिनेशन, निगेटिव्ह मार्किंग पण आहे. ओके. चला, याच्या व्यतिरिक्त आणखीन काही डाऊट्स असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल ग्रुपची, तिथे जॉईन करून तुम्ही तिथे विचारू शकता.